नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जरा नेहमीपेक्षा खोलवर जाणार आहोत. म्हणजे फक्त झाडांची वरवरची रचना पाहण्यापेक्षा आपण त्यांच्या अस्तित्वाचा आणि उत्क्रांतीचा मूळ पाया, ज्याला आपण प्लांट मॉर्फोलॉजी किंवा वनस्पतींची बाह्य रचना म्हणतो, तो डिकोड करणार आहोत. तर चला, वनस्पतींच्या या अत्यंत रंजक आणि अचूक अशा ब्लूप्रिंटमध्ये एक खोल डुबकी मारूया. आता या विषयाची सुरुवात करताना मला पीटर रेव्हेन यांचे एक अत्यंत प्रेरणादायी शब्द आठवतात. ते म्हणाले होते की वयाच्या 99व्या वर्षीही त्यांनी प्लांट बायोलॉजी क्षेत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. आणि ते कोणाबद्दल बोलत होते? तर महान वैज्ञानिक कॅथरीन ईसॉय यांच्याबद्दल. या अशा शास्त्रज्ञ होत्या ज्यांनी वनस्पतींच्या शरीररचनेकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन अक्षरशः बदलून टाकला. खरंच अशा समर्पित संशोधकांशिवाय विज्ञान पुढे जाऊच शकत नाही, नाही का? सुरुवातीच्या काळात कसं असायचं, फक्त उघड्या डोळ्यांनी झाडांची रचना बघून ती नोंदवून ठेवणं, यालाच जीवशास्त्र म्हटलं जायचं. याला आपण नॅचरल हिस्ट्री म्हणू शकतो. पण नंतर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला. आपण रिडक्शनिस्ट बायोलॉजीकडे वाढलो. म्हणजे सुरुवातीचं जे फक्त कोरडं निरीक्षण वाटायचं, तेच पुढे जाऊन आधुनिक प्रायोगिक जीवशास्त्र आणि शरीरविज्ञानाचा, ज्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो, त्याचा एक भक्कम पाया बनलं. ह्याच मूलभूत माहितीमुळे आज आपण वनस्पतींच्या उत्क्रांतीचे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सहज सोडवू शकतो. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल. पहिल्यांदा आपण द पायोनियर्स लेन्स पाहूया, त्यानंतर जमिनीखालील रूट सिस्टम, मग वर वाढणारं खोड म्हणजेच स्टेम्स, निसर्गाचे सोलार पॅनल्स असलेली पाने आणि अगदी शेवटी फुलांची वास्तुकला. थोडक्यात सांगायचं तर आपला हा प्रवास मुळांपासून ते फुलांपर्यंत असा खालून वर जाणारा असेल. भाग 1, द पायोनियर्स लेन्स. आणि यामध्ये आपण पाहणार आहोत कॅथरीन ईसॉय यांचा चिरंतन वारसा. डॉक्टर ईसॉय यांचं काम किती अफाट होतं हे त्यांच्या योगदानावरून लगेच लक्षात येतं. कर्ली टॉप व्हायरस अन्नाचं वहन करणाऱ्या फ्लोएम टिश्यूमधून कसा पसरतो हे त्यांनीच पहिल्यांदा शोधून काढलं. 1954 मध्ये प्रकाशित झालेलं त्यांचं प्लांट ॲनाटॉमी आणि 1960चं दी ॲनाटॉमी ऑफ सीड प्लांट्स ही पुस्तकं म्हणजे वनस्पतीशास्त्राची डिक्शनरीच मानली जातात. 1957 मध्ये नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये निवड झालेल्या त्या 6व्या महिला होत्या आणि 1989 मध्ये त्यांना चक्क नॅशनल मेडल ऑफ सायन्सने सन्मानित करण्यात आलं. यावरूनच आपल्याला समजतं की वनस्पतींच्या या मूलभूत रचना समजून घेणं किती प्रतिष्ठेचं आणि महत्त्वाचं आहे. आता वळूया भाग 2 कडे. अनअर्थिंग द रूट सिस्टम, वनस्पतींचा जमिनीखालील भक्कम पाया. डायकॉट आणि मोनोकॉट या 2 प्रकारच्या वनस्पतींच्या मुळांमध्ये एक अतिशय मोठा आणि स्पष्ट फरक असतो. डायकॉट वनस्पतींमध्ये, जसं की मोहरीचं झाड, बीजातील रॅडिकलच्या थेट वाढीमुळे एक मुख्य टॅप रूट तयार होतं आणि मग त्याला इतर फांद्या फुटतात. पण मोनोकॉट वनस्पतींमध्ये, उदाहरणार्थ गव्हाचं झाड, यात हे मुख्य मूळ फार काळ टिकत नाही. त्याची जागा खोडाच्या तळापासून येणाऱ्या फायब्रस मुळांचा एक मोठा झुपका घेतो. बरं, हे सोडून आणखी एक प्रकार असतो. रॅडिकल व्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर भागांतून जेव्हा मुळं येतात तेव्हा त्यांना ॲडव्हेंटिशियस मुळं म्हणतात. वड्याच्या झाडाच्या पारंब्या हे याचं उत्तम उदाहरण आहे. आता रचना वेगळी असली तरी जमिनीला घट्ट धरून ठेवणं, तसंच पाणी आणि खनिजे शोषून घेणं हे सगळ्याच मुळांचं मुख्य काम असतं. आता थोडा आणखी सूक्ष्म पातळीवर पाहूया. मुळाच्या टोकाचे भाग अगदी बारकाईने पाहिले तर सर्वात खाली असते रूट कॅप. ही एखाद्या टोपीसारखी असते आणि मुळाच्या नाजूक टोकाचं रक्षण करते. तिच्या अगदी वर मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटीचा भाग असतो. इथे अतिशय लहान आणि पातळ भिंती असलेल्या पेशी वेगाने विभागल्या जात असतात. त्याच्यावर येतो रिजन ऑफ इलॉंगेशन, जिथे या पेशी आकारानं मोठ्या होतात आणि मुळाची लांबी वाढवतात. आणि सर्वात वर असतो रिजन ऑफ मॅच्युरेशन. इथून अतिशय नाजूक असे रूट हेअर्स बाहेर पडतात, जे मातीतून पाणी शोषून घेण्याचं सर्वात महत्त्वाचं काम करतात. हे सगळे सूक्ष्म टप्पे एकत्र येऊन मुळाला जमिनीत खोलवर कसं ढकलतात हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. भाग 3, स्टेम्स, म्हणजेच द असेंडिंग ॲक्सिस, वर जाणारं खोड. आता साहजिकच असा विचार येऊ शकतो की मुळापेक्षा हे वर वाढणारं खोड नेमकं वेगळं कसं असतं? तर सर्वात मूलभूत फरक म्हणजे स्टेम हे भ्रूणाच्या प्लुम्यूलमधून विकसित होतं. खोडावर नोड्स आणि इंटरनोड्स असतात, जे मुळांवर कधीच नसतात. जिथून पाने फुटतात ती जागा म्हणजे नोड आणि 2 नोड्समधली जागा म्हणजे इंटरनोड. खोडाचं मुख्य काम काय? तर फांद्या, पाने आणि फुले सगळ्या दिशांना व्यवस्थित पसरवणे आणि
हे खोड म्हणजे वनस्पतीचा एक अत्यंत व्यस्त असा मुख्य महामार्गच आहे, कारण खाली मुळांनी शोषलेलं पाणी आणि वर पानांनी तयार केलेलं अन्न संपूर्ण वनस्पतीमध्ये पोचवण्याचं काम हेच खोड करत असतं. पुढे जाऊया. भाग 4. पाने, निसर्गाचे अद्भुत सोलर पॅनल्स, वनस्पतीच्या वाढीचं खरं इंजिन. एका सामान्य पानाचे मुख्य 3 भाग असतात. एक म्हणजे लीफ बेस, दुसरं लवचिक पेटिओल आणि तिसरा म्हणजे लॅमिना. लॅमिना म्हणजे पानाचा तो हिरवागार, पसरट भाग, ज्यामध्ये शिरा पसरलेले असतात. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा पानाचा दांडा, ज्याला आपण पेटिओल म्हणतो. तो लवचिक असल्यामुळे वाऱ्यामध्ये पान सतत हलत राहतं आणि याचमुळे पान थंड राहण्यास आणि त्याच्या पृष्ठभागावर ताजी हवा खेळती राहण्यास खूप मोठी मदत होते. पानावरील या ज्या शिरा आहेत त्यांच्या रचनेला व्हेनेशन म्हणतात. याचे 2 मुख्य प्रकार बघायला मिळतात. एक रेटिक्युलेट आणि दुसरं पॅरलल. बहुतांश डायकॉट वनस्पतींमध्ये शिरा एक जाळीदार आणि अत्यंत गुंतागुंतीची रचना तयार करतात, त्यालाच रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतात. तर दुसरीकडे मोनोकॉट वनस्पतींमध्ये या शिरा एकमेकांना अगदी समांतर धावतात. या शिरांचं काम फक्त पानाला कडकपणा देणं एवढंच नसतं बरं का, तर पाणी आणि अन्नाच्या वाहतुकीसाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या वाहिन्या म्हणूनही काम करतात. कधीकधी असं होतं की पानाचा लॅमिना एवढा खोलवर कापला जातो की त्या एका पानाचीच अनेक छोटी छोटी पानं तयार होतात. याला आपण कंपाऊंड लीफ म्हणतो. याचे 2 अगदी स्पष्ट प्रकार आहेत. डावीकडचं कडुनिंबाचं उदाहरण पहा. हे पिनेटली कंपाऊंड आहे. यामध्ये मध्यवर्ती दांड्यावर म्हणजेच रॅकेसवर ही छोटी पाने एका रांगेत असतात. आणि उजवीकडे सिल्क कॉटनचं उदाहरण आहे, जे पामेटली कंपाऊंड आहे. यामध्ये सर्व छोटी पाने एकाच मध्यवर्ती बिंदूवर एखाद्या तळहातासारखी जोडलेली असतात. आता हे समजून घेऊया की खोडावर ही पाने कशी लावली जातात. या भौमितिक रचनेला फायलोटॅक्सी म्हणतात. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळावा म्हणून वनस्पतींची ही योजना बघण्यासारखी असते. ऑल्टरनेट रचनेत प्रत्येक नोडवर एकच पान असतं, जे आलटून पालटून येतं, जसं की सूर्यफूल. ऑपोजिट रचनेत एका नोडवर 2 पाने अगदी समोरासमोर येतात, पेरूच्या झाडात दिसतात असं. आणि होल्ड रचनेत एकाच नोडवर अनेक पाने मिळून एक संपूर्ण चक्रच तयार करतात. आणि आता आपला शेवटचा टप्पा, भाग 5. फुलांची वास्तुकला, वनस्पतीच्या वाढीचा आणि प्रजननाचा सर्वांत परमोच्च बिंदू. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फूल हे दुसरं तिसरं काही नसून एक हायली मॉडिफाईड शूट आहे. होतं काय की जेव्हा टोकाकडील मेरिस्टेम हे फ्लोरल मेरिस्टेममध्ये बदलतं, तेव्हा खोडावरील इंटरनोड्स आकुंचन पावतात आणि मग नेहमीच्या पानांऐवजी तिथे आजूबाजूला फुलांचे विविध अवयव तयार व्हायला लागतात. हीच ती अद्भुत आणि जादुई प्रक्रिया आहे, जी एका सामान्य कोंबाचं एका सुंदर फुलामध्ये रूपांतर करते. फुलांच्या या वाढीच्या रचनेला इन्फ्लोरेसन्स म्हणतात. इथे 2 मुख्य प्रकार दिसतात. रेझमोस प्रकारात मुख्य अक्ष सतत वाढतच राहतो आणि फुले आजूबाजूला येत राहतात. या उलट सायमोस प्रकारात मुख्य अक्षाच्या टोकावरच पहिलं फूल येतं, त्यामुळे मुख्य अक्षाची वाढ तिथेच थांबते आणि बाकीची फुले त्याच्या खालील क्रमाने येतात. मुख्य अक्ष कसा वाढतोय यावरच फुलांची संपूर्ण मांडणी आणि गुच्छ अवलंबून असतो. शेवटी एका ठराविक फुलाचेही 4 मुख्य भाग पाहूया. देठाच्या सुजलेल्या टोकाला थॅलेमस किंवा रिसेप्टॅकल म्हणतात. त्यावर 4 चक्रे बसलेली असतात. बाहेरचे कॅलिक्स आणि कोरोला हे ॲसेसरी अवयव आहेत, ते मदत करतात. तर आतले अँड्रोशियम आणि गायनोशियम हे प्रजननाचे मुख्य अवयव आहेत. लिलीसारख्या काही वनस्पतींमध्ये एक गमतीशीर गोष्ट दिसते. तिथे कॅलिक्स आणि कोरोला वेगळे नसून एकत्रच असतात. या 4 चक्रांमधूनच फुलाचं खरं सौंदर्य आणि त्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य सिद्ध होतं. वनस्पतींच्या शरीररचनेचा हा आपला रंजक प्रवास संपवताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्कीच मनात रेंगाळत राहतो. जर जगातल्या सर्व सपुष्प वनस्पतींचा म्हणजेच अँजिओस्पर्म्सचा पाया त्याच एका मुळाच्या, खोडाच्या आणि पानांच्या ब्लूप्रिंटवर अवलंबून आहे, तर निसर्ग एवढ्या मोजक्याच मूलभूत भागांमधून एवढी अफाट, अचाट आणि न संपणारी विविधता कशी काय निर्माण करतो? बायोलॉजिकल मॉर्फॉलॉजीची ही कमालीची कार्यक्षमता खरोखरच थक्क करणारी आहे. या प्रश्नाचा नक्की विचार करत रहा, कारण निसर्गाचं हेच तर खरं रहस्य आहे. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक प्रवासात.